तर काय म्हणता पोट्टे हो. नवरात्री येऊन पोचले नेमके 15 दिवसावर. आणि खेड्यातले मंडळ आणि आमचं मंडळ हे नवरात्री उत्सव साजरा करण्याकरता काय काय परिश्रम घेते आणि काय काय कुटाणे करते हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्लॉग पाहत राहा. आज आपण चाललो आहे अमरावतीले, कारण 3 महिन्याआधी आपण केली होती मूर्ती बुक आणि मूर्तीचं काम कुठपर्यंत आलं हे पाहण्यासाठी आज आपण अमरावती चाललो आहे. त्याचबरोबर आपल्याला पहिल्या दिवसच्या मिरवणुकीसाठी घ्यायचे आहे कुर्ते. ते कुर्ते घेण्यासाठी आपण बिझीलँड सिटीलँडमध्ये जाणार आहोत. तर तुम्ही पहा हे व्लॉग आणि एन्जॉय करा. आपण येऊन पोचलो आता कारंज्यात. आणि कारंज्यात आल्यावर का पंकेला पोरायला फोन, कारण पोरं आधीच आपल्यासमोर गेलेले होते. कारण लस तवरे आहे बा पोट्टे. मग पोट्टेला केला फोन. पोट्टे म्हणे बा आम्ही न्यू राधाकृष्ण हॉटेलवर बसलो आहो म्हणे, तुम्ही पटकन तिथं या म्हणे. मग काय निघालो राधाकृष्ण हॉटेलच्या रस्त्यानं. आणि आपण येऊन पोचलो राधाकृष्ण हॉटेलवर. राधाकृष्ण हॉटेलवर आल्यावर पाहिलं की बा पोट्टे नेमकं आहे कुठं. तर पोट्टे बसून होते बाबा एका कोपऱ्यातनी. आणि त्याची एवढी गंभीर विषयावर चर्चा चालू होती की सांगूनच फायदा नाही तुम्हाला. भाऊ चर्चा अशी होती की माणसं झाले होते जास्ती आणि गाड्या झाल्या होत्या कमी. त्याच्यानं आम्हाला वेळेवर एका कार्यकर्त्याला फोन करायचं काम पडलं आणि एक गाडी घेऊन बोलवायचं काम पडलं. चर्चा झाली खतम आणि आम्ही निघालो फायनली अमरावतीच्या रस्त्यानं. आम्ही आलो हो समोर निघून आणि बाकीचे पोरं आहे मागं. आणि रस्त्यानं जाता जाता आम्हाला न्यूज भेटली की बा आज तर कामरगावच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणूक आहे आणि कामरगावात आहे म्हणे DJ. मग काय मॉडेलनं गाडीची स्पीडच वाढवली आणि जाऊन पोचलो आम्ही कामरगावात. आणि पहा तुम्ही मग कशी आहे मिरवणूक. कसा वाटला झापूक झुपूक कार्यक्रम. मिरवणूक पाहून आम्ही निघालो डबल रस्त्यानं. मग आणि पोरं आणखीन बी मागच राहिले होते. आम्ही बा निघालो सनसन आणि येऊन थांबलो या अमरावतीच्या पुलाखाली. इथचा नजारा पाय मायले राजा, काय नजारा आहे इथं, एकच नंबर. आणि फायनली आपण येऊन पोचलो भाऊ आता अमरावतीत. आणि आपण निघालो सरळ. पोट्टे म्हणे आता गोरले भाऊच्या घरी चाला म्हणे, पहिले पाहू म्हणे आपण मूर्ती कुठपर्यंत आली तर. मग काय आम्ही निघालो गोरले भाऊच्या दुकानाच्या दिशेनं. आता तू म्हणशील हे गोरले भाऊ कोण होय रे बा. अबे गोरले भाऊले का अमरावतीतले सगळ्यात मोठे मूर्तिकार आहे ना. गोरले भाऊ म्हणलं की अर्धी लट्टावतीनले का अमरावती. काय मजा काय का गोरले भाऊ. आणि हे आलं गोरले भाऊचं दुकान. भाऊ गोरले भाऊच्या तिथं मूर्त्या पाहता तुम्ही, एकच नंबर मूर्त्या आहे. 20 फूट आणि 15 फूट आणि 40 फूट. आणि आम्ही लागलो हो मग मूर्त्या पाहाले. आणि मग काय आमच्या जवळ होत तिथं. आणि जवळला कॅमेरा दाखवला की जवळ पा कशा करते बाई. मग काय गोरले भाऊ संग बोलणं चालू केलं. गोरले भाऊला म्हटलं कुठपर्यंत आली मूर्ती. तर गोरले भाऊनं तर बाजीच टाकली पलटून. गोरले भाऊ म्हणे बा तुम्ही जेव्हा 3 महिन्याआधी देवी बुक करायला आले ते म्हणे, तेव्हा आता फक्त तुम्ही पैसेच दिले म्हणे. मूर्ती कशी बनवायची ते सांगितलंच नाही म्हणे, फोटो दिलाच नाही म्हणे. तुम्ही काय बनवू म्हणे बा, म्या काहीच नाही बनवलं म्हणे बाई. मग सुरू झाली हो पोट्टेची कुरकुर. छोटीशी लहान नाही पाहिजे. घे गोरले भाऊ घे, गोरले भाऊ घे रे. गोरले भाऊले जे आपण 3 महिन्याआधी मूर्तीचा फोटो दिला होता मूर्ती बनवासाठी, ते फायनली गोरले भाऊले सापडला. आणि मग सुरू झाली त्याच्यावर चर्चा की आपल्याला अशी देवी बनवायची आणि आपल्याला तशी देवी बनवायची. आणि पाहता गोरले भाऊची मजा. तुम्ही डबल डबल सांगा. तुझ्या लक्षात आलं का, हे जर 2 वाघा पुन्हा मोठे मोठे बनवले डबल होते ते. हो त्याच्यापेक्षा डबल होते ते. असा पसारा त्याला बाई मिडियम किंवा हा जो आहे हा मिडियम आहे, ही एकदम मोठा आहे. तो येऊन गेलो असं जाईल. फायनली देवी कशी बनवायची हे ठरलं आणि तिचं काम झालं पूर्ण. आणि आम्ही निघालो आता बिझीलँड सिटीलँडकडे, कारण आपल्याला घ्यायचं आहे कुर्ते. आणि चला मग आता बिझीलँड सिटीलँड. आम्ही निघालो सिटीलँडच्या रस्त्यानं. घरूनच आम्हाला झाला होता निघाले उशीर. त्याच्यानं इथं पडली भाऊ झाकट, कारण आमचे पोट्टे सारे झाकट पाड्याच आहे ना बा. चला मग सिटीलँडमध्ये आता.
आणि आता आपण येऊन पोचलो सिटी लँडमध्ये. एक होलसेलर आपल्या ऑलरेडीच कॉन्टॅक्टमध्ये होता, पण एक्झॅक्ट त्याचं दुकान कुठं आहे हे कोणालाच माहीत नव्हतं. म्हणून त्याला एका ठिकाणी थांबून आम्ही फोन केला आणि विचारलं त्याचं एक्झॅक्ट लोकेशन, आणि निघालो आम्ही त्या लोकेशनकडे. आता फायनली आपण येऊन पोचलो त्या दुकानापाशी, आणि दुकानदाराला म्हटलं की बा व्लॉग शूट करू का. तर दुकानदाराचं म्हणणं होतं की आमच्या दुकानात व्हिडिओ शूट करणं अलाउड नाही आहे, त्यामुळे तिथला व्हिडिओ काही आपण शूट करू शकलो नाही. कुर्ते झाले सिलेक्ट. आम्ही निघालो बाजूच्या दुकानात टोप्या घ्यायला. टोपीच्या दुकानात शूटिंग अलाउ होती. तिथं भेटले आम्हाला हे टोप्या विकणारे आप्पा. अरे आप्पा, अरे बावा, हा आप्पाचा विषय का सांगितला ना तुम्हाला, तर बस या आप्पासाठी फक्त मी एवढंच म्हणेन, आप्पाचा विषय लय हार्ड आहे. टोप्या घेणं झाल्या आणि आम्ही निघालो आता घराच्या रस्त्यानं, कारण अमरावतीतले सर्व कामं निपटले होते. आणि घराच्या रस्त्यानं जाता जाता आम्हाला झाला होता खूप उशीर. म्हणून पोराचं म्हणणं होतं की आता बा घरी जाऊन जेवल्यापेक्षा आपण इकडेच एखाद्या हॉटेलवर मस्त जेवण करू. मग आम्ही हॉटेलचा शोध घेणं सुरू केला. फायनली आम्हाला हे हॉटेल दिसलं, हॉटेल सुदामा. चला म्हणलं मग बा जाऊन पहा मंद्र कसा आहे मावल. तर एंट्री अंदरे रुपया हाय कर सुभाष भंगी चिकन खाऊ ना. हे आमचा मोठा उपाध्यक्ष, मोठा हे जवळ झाला, हे जवळ, हे माझ जवळ बाई हाशी मजाक करता करता तिकडे आमचा लागला टेबल आणि आम्ही बसलो जेवायले. जवळ होय ते धरू का तुला, धरू धरू जवळ धरू तुला मेला सारखंच आहे. हे आमचे शेठ तंदुरी आली बा आमची, हे आमची तंदुरी गरीब. हे बा दाल तडका युरो आला आमचा. आत्ता झालं जेवण आणि आम्ही काढल्या गाड्या, आणि तेवढ्यात मॉडल म्हणे रोशनदा, मी मारतो म्हणे स्टंट. मारवा आता या हिशोबानं. आता मॉडलचा स्टंट झाला ना आम्ही निघालो घराच्या दिशेनं. फायनली आम्ही येऊन पोचलो होतो कारंजात, आणि रात्रीचे वाजले होते 1. त्यामुळे याच्यानंतरचा व्हिडिओ शूट करणं काही पॉसिबल नाही. तो आज के लिए बस इतना ही. जय हिंद, जय भारत.